कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अंतर्गत काही दिवसातच निवडणुका हो घातलेल्या आहेत, परंतु कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अंतर्गत काँग्रेस पार्टीच्या आज एक पत्रकार परिषद आहे। या पत्रकार परिषदेच्या अंतर्गत आता जिल्हा अध्यक्ष आणि काही ब्लॉक अध्यक्ष यांनी राजीनामा आपल्या प्रदेशाध्यक्षाकडे सोपवला आहे। त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये तसं जाहीर केलेलं आहे प्रसार माध्यमांशी। थेट त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। सचिन पोटे माझ्यासोबत जिल्हाध्यक्ष आहेत। काय सांगाल, काय नेमकं कारण घडलंय? काही नाही, आज जो मी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे ते आमचे आदरणीय नेते राहुलजी गांधी असतील, आमचे राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब, प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब, तसेच आमचे आदरणीय नेते संजय दत्त साहेब यांच्या सूचनेनुसार, तसेच काँग्रेसचे ध्येय धोरण आता नवीन ध्येय धोरण सुरू झालेली आहेत, त्या अंतर्गत ज्या जिल्हाध्यक्षांचा कार्यकाळ 5 वर्ष पूर्ण झाला आहे अशा जिल्हाध्यक्षांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देऊन ज्यांना जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यांना वेगळ्या प्रकारचा सन्मान देऊन तिथे दुसऱ्याला काम करण्याची संधी मिळावी अशा सूचना मला आल्या। त्या अंतर्गत मी माझा राजीनामा दिला आहे। काय म्हणजे प्रदेशाध्यक्षांच्या किंवा वरच्या वरिष्ठांची काही नाराजी आहे का याबद्दल, किंवा काही तुमच्यातच अंतर्गत काही राजकारण चाललेलं आहे? मी अगोदरच सांगितले, हा नाराजीनामा नाही, हा राजीनामा आहे आणि मी एक प्रोटोकॉल पाळणारा छोटा काँग्रेसचा कार्यकर्ता आहे। मला ज्या सूचना आल्या की राजीनामा द्यावा लागेल त्यानुसार मी राजीनामा दिला। याच्यामध्ये नाराज होण्याचं काही कारण नाही। गेल्या अनेक वर्षांमध्ये काँग्रेस पक्षाने अनेक पदांवर काम करण्याची मला संधी दिली, त्याच्यामुळे मी नाराज होऊच शकत नाही। फार कमी वयात मला अनेक संधी दिल्या, सभागृह नेता, विरोधी पक्षनेता, गटनेता, माझ्या मिसेसला तिकीट देऊन ती नगरसेवक झाली, मी नगरसेवक झालो, विधानसभेचं तिकीट दिलं, त्याच्यामुळे मला पक्षाने इतकं दिलंय तर मी पक्षावर नाराज होऊ शकतो। पण जर समजा आपण राजीनामा दिलेला आहे नाही निवडणुकीच्या तोंडावर, तर काय त्याचे परिणाम होऊ शकतात? आपण काही दुसऱ्या पक्षा वगैरे जाणार का वगैरे, काही अशा काही चर्चा आहेत? नाही बघा, मी निवडणुका सर्वच महाराष्ट्रात अनेक नगरपालिका महानगरपालिकेमध्ये आहे, त्याची संपूर्ण जाणीव प्रदेशच्या वरिष्ठ नेत्यांना आहे, आमच्या कल्याणच्या वरिष्ठ नेत्यांना आहे। तरीही त्यांनी जर मला राजीनामा दे सांगितलं असेल तर त्यांच्या मनात काही वेगळं असेल हे ते मी सांगू शकत नाही, पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी नाराजी दिली। आणि प्रवेशाबाबतीत कोण सांगते शिंदे गट, कोण म्हणते भाजपमध्ये, पण मी कुठल्याही नंदनवनात नाही, मी आनंदवनात आहे। जे लोकांचे प्रश्न सोडून मला आनंद मिळतो त्या आनंदवनात मी आहे। अजून कुठेही जाण्याचा विचार केलेला नाही। अंतर्गत काय असं राजकारण घडलं असं की पक्षातच ज्याबद्दल असं तुम्हाला आदेश आले? बघा, मी आधीच सांगितले, मला पक्षात कुठलेही राजकारण नाही। ज्या मध्य प्रदेशमध्ये गेल्या 6 महिन्यापूर्वी जे काँग्रेसचं महाअधिवेशन झालं होतं त्या अधिवेशनामध्ये अनेक ठराव पारित करण्यात आले। त्याच्यामधला हा एक ठराव आहे की ज्या जिल्हाध्यक्षांना 5 वर्ष झाली त्या जिल्हाध्यक्षांच्या जागी दुसऱ्यांची नेमणूक करायची, आणि त्या आधीच त्याची पूर्तता मी करत आहे। बाकी याच्यात नाराज होण्याचं काही कारण नाही। पक्ष आदेश आलेला आहे आणि आपण त्याची पूर्तता केली आहे, मात्र काही ब्लॉक अध्यक्ष सुद्धा आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। काय सांगाल की आज तुम्ही जिल्हाध्यक्षावर राजीनामा देता? जसं जिल्हाध्यक्ष साहेबांनी सांगितलं का पक्षाचं धोरण आहे, ज्याचं टेन्युअर संपलाय, 5 वर्षाच्या वरच्याने दुसऱ्यांना नवीन संधी देण्यात यावी, त्या अनुषंगाने राजीनामा दिलेला आहे। तर आम्ही ब्लॉक अध्यक्ष असल्या आमचा पण टेन्युअर संपल्यामुळे आम्ही राजीनामा आमचा सुपूर्द केला आहे। नक्कीच काही महिला ब्लॉक अध्यक्ष सुद्धा आहेत आपल्यासोबत। तुम्ही काय सांगाल की आज ज्या पद्धतीने काँग्रेस पक्षाला जी गळती लागलेली आहे अगोदरच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अंतर्गत, आणि आता हे असे वरिष्ठांचे आदेश आल्यानंतर कशा प्रकारे पाहता या दृष्टिकोनातून? हा वरिष्ठांचा आदेश आम्हाला अजिबात मान्य नाही आहे। कारण जर सचिन दादा जेव्हा आमदारकीच्या वेळेला तिकीट मागत होते, इच्छुक होते, त्यावेळेस तुम्ही त्यांना तिकीट दिलं नाही। उभाटा काय असेल XYZ तुम्ही तिकडे तिकीट दिलं, एवढी तयारी करून त्या व्यक्तीने घरात बसवलं, आणि आज जेव्हा ते त्यांच्या हिमतीवर, त्यांच्या ताकदीवर नगरसेवक निवडून आणण्याची त्यांच्यामध्ये धमक आहे, अशा व्यक्तीला तुम्ही बसवतायत, तर मग तुम्ही काँग्रेस संपवतातच आहेत, इथे काहीच करू नाही शकणार आहे तुम्ही। आता हा तुमचा निर्णय जो आहे तो सगळ्यांचा जो तुम्ही घेतलेला आहे राजीनाम्याचा, तो पक्षश्रेष्ठींना कळवणार आहात का? नक्कीच कळवणार आहेत, कारण हा चुकीचा निर्णय आहे। तुम्ही आता जेव्हा निवडणुकीच्या तोंडावर असं करणार असाल तर मग फायदा नाही ना काँग्रेसमध्ये काम करायचा। आम्ही दादासाठी काम करतोय। दादा जेवढ्या म्हणजे आज मी एक SC लेडीज आहे आणि दादा एक वेगळ्या याचे आहेत, पण जेव्हा पण मला गरज लागते तेव्हा दादा अर्ध्या रात्रीला फोन करून माझी मदत करतात। आम्ही छोट्या कार्यकर्त्यापासून म्हणजे युथ काँग्रेस पासून, छोट्या कार्यकर्त्यापासून आज आम्ही प्रदेशपर्यंत दादांचा हात धरून गेलो आहोत। मग अशा व्यक्तीला जर तुम्ही बसवणार तर काँग्रेस कुठे तुम्ही नेऊन ठेवणार आहेत? आता युथ काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष पदापर्यंत प्रयत्न केलेले सचिन पोटे आणि त्यांचे सहकारी यांनी आज हे जे पाऊल उचललेलं आहे वरिष्ठांपर्यंत, त्यांचा आता हे जे
ज्यांची मागणी आहे ती केली जाते आहे. मात्र पुढील कल्याण डोंबिवलीच्या राजकारणात कशा प्रकारे काँग्रेसचं पाऊल असेल हे पाहावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट इम्तियाज खानसह मी किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, कल्याण.